मुक्ती संग्रामाच्या संघर्षाला, की जो संघर्ष 1948च्या खूप आधी सुरू झाला होता, पण जेव्हा हैदराबाद संस्थान भारतात शेवटी विलीन झालं त्याला आज 75 वर्ष आता होत आहेत. आपण त्याचा समारंभ पण वर्षभर साजरा करणार आहोत. जे काही घडलं ते सर्वांना कळालं पाहिजे याची आमच्या मनात फार इच्छा होती. हा असा संघर्ष आहे की जो इतका मोठा होता, इतका भीषण होता, याच्यात एवढे अत्याचार झाले, इतक्या लोकांचे बलिदान गेले, लोकांच्या घरावर नांगर फिरला, संसाराची होळी झाली, आप्तस्वकीय मारल्या गेले, पण याच्या नोंदी आणि त्याची पाहिजे तेवढी माहिती जनतेला झाली नाही. आज नव्या पिढीला जर हैदराबाद मुक्ती संग्रामात काय झालं हे विचारलं तर त्यांना बहुतेक जणांना माहीत नाही. या सगळ्या गोष्टीची नोंद व्हावी. जी वीर मंडळी शहीद झाली, ज्या मावल्यांनी बलिदान दिलं, जी लोक स्वतःचं सगळं भविष्य मातीत मिसळून देशासाठी लढली, निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध लढली, कासिम रजवीच्या अत्याचाराविरुद्ध लढली आणि ज्यांना पाठिंबा द्यायला कोणी नव्हतं. इंग्रजाची सत्ता आजूबाजूला होती, पण इंग्रजांनी सुद्धा शांतपणाने बसून होणारे अत्याचार पाहणं पसंत केलं होतं. कसलाही हस्तक्षेप त्यांनी केला नाही. आपण सुद्धा इतिहास लिहू शकतो. आम्ही असा इतिहास लिहिण्यासाठी आधी काम सुरू केलेलं आहे. तसंच इथे घडलेल्या मोठमोठ्या प्रसंगाची यादी करून तिथे काय घडलं होतं याचं अगदी सरकारी कागदपत्र त्यावेळेसची किंवा पोलिसांकडची कागदपत्र किंवा त्यावेळेसचे रिपोर्ट बघून काही डॉक्युमेंटरीज केल्या पाहिजेत असं आमचं मत होतं. यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न सुरू केलेले आहे. मोठमोठ्या घटना घडल्या, मोठमोठी हत्याकांड झाली, मोठे मोठे शिरकाण झाले, लोकांनी पराक्रम केले, 18-20 वर्षाची पोरं मारल्या गेली, स्त्रिया सुद्धा तेवढ्याच हिरिरीनं लढल्या. या काळात कुणी असं म्हणत नव्हतं आपल्या मुलांना की तुम्ही घरी बसा आणि बाहेर संघर्षात भाग घेऊ नका. सगळ्या मातांनी आपली पोरं बाहेर पाठवली लढायला. अशा या काळाचं कुठंतरी इतिहासात व्यवस्थित नोंद झाली पाहिजे आणि याची आठवण कायम लोकांच्या मनात राहिली पाहिजे, म्हणून ह्या डॉक्युमेंटरीज तयार करायचा आम्ही निर्णय घेतला. ही पहिली डॉक्युमेंटरी आहे आणि या डॉक्युमेंटरी नंतर अनेक असे डॉक्युमेंटरीज बनतील की ज्याच्यात महत्त्वाच्या घटना घडल्या आणि महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. या व्यक्तींचं जे काही सहभाग या स्वातंत्र्य लढ्यात होता की जे त्यांनी त्यांचं जीवन उधळून लावलं ते सुद्धा आपल्याला कळेलच. आम्ही वर्षभर या डॉक्युमेंटरीज तयार करू. तसंच औरंगाबादमध्ये आपल्याला माहिती आहे की मोठी माणसं घडली, आम्ही त्यांच्यावरही सगळी छोटे छोटे डॉक्युमेंटरीज बनवू. तसंच या काळात जे समाजाचे महत्त्वाचे घटक होते किंवा जे मोठाले पक्ष किंवा संघटना होत्या यांच्या भूमिका काय राहिल्या याच्यात सुद्धा टीकात्मक विश्लेषण करणाऱ्या डॉक्युमेंटरीज केल्या जातील. विषय एवढाच आहे की जे काय घडलं ते सत्य सगळं जनतेसमोर निर्भीडपणाने आलं पाहिजे आणि हे सत्य मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू पुराव्यासहित. आणि अधिकारी म्हणून हे बनवणे हा आमचा उद्देश नाही आहे. एक व्यक्ती म्हणून किंवा या संघर्षात जे लोक होते किंवा ज्यांनी हा संघर्ष पाहिला अशा लोकांच्याकडून मी सुद्धा अनेक कथा ऐकलेल्या आहेत आणि ह्या कथाचं कुठेही नोंद नाही आहे. तर याचं कुठेतरी नोंद झाली पाहिजे आणि भारतानं हा इतिहास किंवा विसरला नाही पाहिजे याचा आम्ही प्रयत्न करू. 15 ऑगस्ट 1947 भारताचा स्वातंत्र्य दिन ही नव्या युगाची नांदी होती. भारतभूमी लाल किल्ल्याच्या साक्षीने नियतीशी करार करीत होती. या मंगल क्षणी पूर्वीच्या ब्रिटिश इंडियातील सर्वात मोठे संस्थान असणाऱ्या हैदराबाद संस्थानातील जनतेच्या या नव्या युगातील प्रवेशाला अडवणारे काटेरी कुंपण इथल्या अन्यायी सरंजामी राजवटीने घातले होते. स्वतंत्र भारताचा तिरंगा ध्वज या संस्थानात मुक्तपणे फडकवणे अशक्य होते. हैदराबाद संस्थानातील अफजलशाही निजाम राजसत्ता जनतेच्या आकांक्षा व नव्या युगातील लोकशाही मूल्यांना दडपून स्वतःला धर्मांध व सरंजामी सत्तेचे स्वतंत्र राष्ट्र म्हणून घडवू पाहत होते. त्यासाठी इथल्या जनतेवर अमानुष अत्याचार, छळ, जुलुमापासून ते आंतरराष्ट्रीय कट कारस्थानांपर्यंतची सगळी साधने वापरून निजामी राजसत्ता स्वतःला राखू पाहत होती.
परंतु निर्धार आणि धैर्याची कसोटी पाहणाऱ्या या काळात आपल्या संघर्षाने, असीम त्यागाने आणि धीरोदात्त हौतात्म्याने इथल्या हिंदू मुस्लिम जनतेने ऐक्यपूर्वक नमविले. स्त्री, पुरुष, शेतकरी, कामगार, दलित, भिन्न राजकीय विचार प्रवाहांचे निष्ठावान कार्यकर्ते, शिक्षित, अशिक्षित अशा सर्व स्तरातील प्रजाजनांनी या संघर्षाची विजय गाथा लिहिली. 1 वर्ष, 1 महिना आणि 2 दिवस उशिरा मिळालेल्या पण चंद्र सूर्य नांदणाऱ्या चिरायू स्वातंत्र्य प्राप्तीची ही विजय गाथा आहे. सन 1857च्या उठावानंतर अस्तित्वात आलेल्या संस्थानांमध्ये हैदराबाद हे सर्वाधिक मोठे, संपन्न आणि ब्रिटिश निष्ठ संस्थान. तेलंगणातील 8 जिल्हे, मराठवाड्यातील 5 जिल्हे आणि कर्नाटकातील 3 जिल्हे मिळून हे संस्थान तयार झाले होते. मोठी ऐतिहासिक सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या या संस्थानाच्या गादीवर मीर उस्मान अली हा 7वा निजाम म्हणून 29 ऑगस्ट 1911 रोजी स्थानापन्न झाला. स्वकेंद्रितता, सत्ता आणि संपत्तीचा अमर्याद लोभ, धूर्तपणा, सरंजामी वृत्ती त्याच्या व्यक्तिगत स्वभावानेच नव्हे तर राज्य पद्धतीचीही ओळख बनली. धर्मांधता व अमानुष जुलूम यामुळे ती अधिकच विघातक झाली. संस्थानातील राजकीय सामाजिक जीवनाला अस्थिर करणाऱ्या अविचारी धोरणांचा प्रारंभ झाला. संस्थानातील बहुसंख्य जनता तेलुगू, मराठी, कानडी भाषा बोलणारी आहे याचे भान न ठेवता उर्दू सक्तीची करण्यात आली. ही सक्ती जनतेची भाषिक, सांस्कृतिक ओळख, बौद्धिक, साहित्यिक जीवन यांचे खच्चीकरण करणारी होती. मातृभाषेतून शिकण्याचा, व्यक्त होण्याचा हक्क डावलणारी होती. या सक्तीने समाजातील प्रबोधनाच्या वाटा अडविल्या. या आव्हानात्मक परिस्थितीत ज्ञानप्रसारासाठी खासगी शाळा, वाचनालये, व्यायामशाळा यांची चळवळ सुरू झाली. परवानगीसाठीचे अडथळे आणि नंतरही सरकारची वक्रदृष्टी यातूनही अनेक वाचनालये, शाळा उभ्या राहिल्या. परभणीचे गणेश वाचनालय, औरंगाबादचे बलवंत वाचनालय, कळमनुरीचे वासुदेवानंद सरस्वती वाचनालय अशी अनेक वाचनालये सुरू झाली. हैदराबादेत विवेकवर्धिनी विद्यालय, गुलबर्ग्याचे नूतन विद्यालय, परभणी, सेलू, अंबेजोगाई येथील नूतन विद्यालय अशा शिक्षण संस्थांची सुरुवात झाली. हैदराबाद मुक्ती संग्रामाचे सेनानीत्व स्वीकारणारे स्वामी रामानंद तीर्थ हे देखील उस्मानाबाद जिल्ह्याच्या हिप्परग्याच्या राष्ट्रीय शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. औरंगाबादचे सरस्वती भुवन व शारदा मंदिर, उमरग्याचे भारत विद्यालय, लातूरचे राजस्थान विद्यालय, गोदावरी कन्या विद्यालय, गुंजोटीचे श्रीकृष्ण विद्यालय या शाळांनीही ऐतिहासिक योगदान दिले. राष्ट्रीय विचारांनी भरावलेली तरुण पिढी आणि पुढील काळातील नेतृत्वाची फळी या शाळांनी घडवली. 1938 नंतर सुरू झालेल्या अभूतपूर्व संघर्षाची पूर्वतयारी अशी 3 दशकांपासून घडत होती. मराठी भाषा, संस्कृती व साहित्य यांच्या संवर्धनासाठी संस्थानातील केशवराव कोरटकर व वामन नाईक यांनी डेक्कन लिटररी असोसिएशनची स्थापना 1915 ला केली. पुढे निजाम प्रांतीय मराठी साहित्य परिषद स्थापन होऊन हैदराबाद व नांदेड येथे अधिवेशने झाली. मराठवाडा साहित्य परिषद या नावाची स्थायी स्वरूपाची संस्था स्थापन करण्याचा निर्णय झाला. 21 सभासदांची अस्थायी कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. मराठी असे आमुची मायबोली ही प्रसिद्ध कविता लिहिणारे साहित्यिक आणि संशोधक डॉक्टर नांदापूरकर, बी रघुनाथ, श्रीधर कुलकर्णी, भा श कहाळेकर अशा अनेकांनी ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, रामदास, जनाबाई अशा आपल्या प्राचीन वारशाप्रमाणे मराठीची पताका निजाम मुलुखात प्रतिकूल काळात फडकत ठेवली. सामाजिक परिषदांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाला सुरुवात झाली होती. लोक आपल्या सामाजिक, राजकीय, नागरी जीवनाबद्दल जागरूक होऊ लागले. निजाम सरकारच्या धार्मिक धोरणातील पक्षपातीपणा व विशेषतः हिंदू प्रजाजनांच्या धार्मिक उत्सव उपक्रमांवरील निर्बंधांचा अतिरेक यामुळे असंतोष निर्माण होऊ लागला. सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या प्रवृत्तींना सरकारमधून छुपे उत्तेजन व संरक्षण मिळत आहे हे पाहून आर्य समाजाने भूमिका घ्यायला प्रारंभ केला. सनदशीर मार्ग आणि संघटनात्मक शक्ती या दोन्हींचा पुरेपूर वापर आर्य समाजाच्या कार्यकर्त्यांनी केला. निलंगा येथील आर्य समाज मंदिर आणि हवन कुंड यांची मोडतोड जिल्हाधिकाऱ्यांमार्फतच झाल्यावर आर्य समाज अधिकच आक्रमक झाला.
नारायण स्वामीजींच्या नेतृत्वात 12,000 कार्यकर्त्यांनी सत्याग्रह केला. पंडित श्यामलाल व वेद प्रकाश यांच्या हौतात्म्याने या संघर्षाला तीव्र केले. संघर्षाच्या अखेरच्या टप्प्यात आर्य नारायण पवार व त्यांच्या सहकार्यांनी प्रत्यक्ष निजामाच्या गाडीवर बॉम्ब फेकून साहसाची परिसीमा केली. संस्थानातील आर्य समाजाला न्यायमूर्ती केशवराव कोरटकर व पंडित विनायकराव, पंडित नरेंद्रजी यांचे नेतृत्व लाभले. संस्थानभर आर्य समाजाच्या 200 पेक्षा अधिक शाखा व हजारो कार्यकर्त्यांचे जाळे पसरले होते. धार्मिक हक्कांच्या लढ्यासाठी नव्हे तर शिक्षण, आंतरजातीय विवाह हाही आर्य समाजाचा आग्रही कार्यक्रम होता. हिंदू प्रजेच्या धार्मिक व नागरी हक्कांसाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरणेने निशस्त्र प्रतिकाराचा सत्याग्रह हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी केला. 4,000 सत्याग्रहींनी सहभाग घेतला आणि 13 कार्यकर्त्यांना हौतात्म्य पत्करावे लागले. सेनापती बापट यांनी नागरी हक्कांसाठी सत्याग्रहात सहभाग घेतला. लढ्याला संस्थानाबाहेरील जनतेचाही व्यापक पाठिंबा प्राप्त होऊ लागला. धार्मिक असंतोषाने लोकांना जागृत केले. त्यातूनही स्वातंत्र्याच्या व लोकशाहीच्या दिशेने जाणारा एक प्रवाह आकाराला आला. लोकमान्य टिळक व महात्मा गांधींच्या प्रभावात काँग्रेसचे राजकारण अधिकाधिक लोकाभिमुख होऊ लागले. 1920च्या नंतर भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची सूत्रे महात्मा गांधींकडे आली होती. त्यांच्या सत्याग्रह व अहिंसा यावर आधारित संघर्षाच्या कार्यक्रमाचा प्रभाव हैदराबाद संस्थानातील तरुण पिढीवर, कार्यकर्त्यांवर तर होताच, पण जनसामान्यांवरही होता. त्यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या तरुणांनी शिक्षण, सामाजिक जागृती आणि राजकीय कार्यात स्वतःला वाहून घेतले होते. 1935च्या कायद्याप्रमाणे संस्थानात राजकीय सुधारणा घडवून आणण्यासाठी संघटित प्रयत्नांची कार्यकर्त्यांना आवश्यकता वाटू लागली. माडपाटी हनुमंतराव यांनी तेलंगणा भागात याबाबत मोठे काम केले होते. संस्थानबाहेरील पक्षांना शाखा काढण्यास निजाम सरकारची बंदी असल्यामुळे मराठवाडा, तेलंगणा व कर्नाटकात महाराष्ट्र परिषद, आंध्र महासभा व कर्नाटक परिषद या राजकीय संस्था उभ्या राहिल्या. परतूर येथे परभणीचे वकील गोविंदराव नानल यांच्या अध्यक्षतेखाली 1937 मध्ये महाराष्ट्र परिषदेचे पहिले अधिवेशन झाले. पुढे लातूर, उमरी, औरंगाबाद, सेलू या सर्व ठिकाणी एकूण 6 अधिवेशने झाली. या अधिवेशनांना जोडून शेतकरी, महिलांसाठी परिषदा घेण्यात आल्या. ही अधिवेशने प्रश्नांची चर्चा, हक्क व न्यायासाठीचा आग्रह, शिक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि जबाबदार राज्य पद्धती अशा विषयांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण होती. नंतर मात्र सरकारच्या परवानग्या अभावी ही अधिवेशने झाली नाहीत. हैदराबाद संस्थानात स्टेट काँग्रेसची शाखा स्थापन करण्याबाबतचा विचार निजाम सरकारला मानवणे शक्य नव्हते. स्टेट काँग्रेसवर तिच्या स्थापनेपूर्वीच बंदी घालण्यात आली. बंदी उठविण्याची मागणी व राजकीय हक्कांसाठी स्टेट काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष गोविंदराव नानल, रवी नारायण रेड्डी, रामकिशन धूत, श्रीनिवास बोरीकर व ॲडव्होकेट जनार्दनराव देसाई यांनी 24 ऑक्टोबर 1938ला पहिला सत्याग्रह केला. त्या पाठोपाठ 27 ऑक्टोबरला स्वामीजींच्या नेतृत्वात दुसऱ्या तुकडीचा सत्याग्रह झाला. पुढे 2 महिन्यात 18 तुकड्यांनी सत्याग्रह केला. सत्याग्रहाच्या या पर्वापासून स्वामी रामानंद तीर्थ यांच्या राजकारणातील प्रत्यक्ष सहभागाचा प्रारंभ झाला. व्यंकटेश भगवान खेडगीकर हे स्वामी रामानंद तीर्थांचे पूर्वाश्रमीचे नाव. सोलापूर, अंमळनेर, पुणे येथे शिक्षण पूर्ण केलेले उच्च शिक्षित हे व्यंकटेश टिळक गांधी विचारांनी प्रेरित होते. काही काळ नाम जोशी यांच्या समवेत त्यांनी कामगार चळवळीत काम केले. त्यांचे काकाही कामगार चळवळीत कार्यरत होते. पक्षाघाताच्या आजारानंतर मात्र योगायोगाने ते हिप्परग्याच्या शाळेत शिक्षक म्हणून दाखल झाले. वृत्तीने राष्ट्रीय असल्यामुळेच त्यांनी सरकारची वक्रदृष्टी असतानाही शाळा नेटाने चालविली. पुढील काळातील त्यांचे सहकारी घडविण्याचा हा आरंभ होता. हिप्परग्याला असतानाच नारायण स्वामींकडून दीक्षा घेऊन ते स्वामी रामानंद तीर्थ झाले. पिंड आध्यात्मिक होता व वृत्ती राष्ट्रीय होती. यातून त्यांचे निग्रही व निगर्वी नेतृत्व घडले. मात्र त्यांना इथून बाहेर पडावे लागले. तेव्हाच्या मोमिनाबाद अर्थात अंबेजोगाईला ते योगेश्वरी नूतन विद्यालयात रुजू झाले. ही शाळा देखील राष्ट्रीय चळवळीचे केंद्र बनली. निजाम सरकारच्या विरोधात पत्रकारितेच्या माध्यमातून आव्हान उभे करणारे आ. कृ. वाघमारे
आणि इतरांनी स्वामीजींना राजकारणात सक्रिय होण्याची विनंती केली. त्यांनीच मराठवाडा या साप्ताहिकातून रणशिंग फुंकले, परंतु त्यांना हे नियतकालिक 11 वेळा नाव बदलून संजीवन या नावाने अल्पावधीत बंद करावे लागले. 1938च्या सत्याग्रहाने त्यांच्या विनंतीला मूर्तरूप यायला लागले. औरंगाबादच्या सरकारी महाविद्यालयात गणिताचे शिक्षक असणारे गोविंदभाई श्रॉफ हे विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान होते. चंद्रगुप्त चौधरी व विठ्ठलदास या मित्रांसोबत ते स्टडी सर्कल चालवित. त्यांच्या राजकीय जागृतीच्या उपक्रमांमुळे महाविद्यालयातून त्यांना कमी करण्यात आले. याच काळात नोव्हेंबर 1938 पासून विद्यार्थ्यांनी वंदे मातरम आंदोलन चालू केले. महाविद्यालयाने त्यांच्यावर कार्यवाही केली. वसतिगृहातून काढून टाकण्यात आले. विद्यार्थ्यांनी अन्न सत्याग्रह केला, पण प्रशासन मागे हटत नव्हते. वंदे मातरम चळवळीचे हे लोण संस्थानात सर्वत्र पसरले. काढून टाकण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना नागपूर विद्यापीठ, खामगाव, येवला इथल्या राष्ट्रीय शाळांचा आधार मिळाला. या चळवळीतूनच अच्युतराव रेड्डी, कॉम्रेड V.D. देशपांडे, J.B. उपाध्याय, जगन्नाथ बर्दापूरकर, अनंत भालेराव, रघुनाथराव रांजणीकर असे अनेक तरुण कार्यकर्ते लढण्यासाठी तयार झाले. गोविंदभाई हे मार्क्सवादी आणि गांधीवादी यांचा समन्वय साधून मराठवाड्याच्या विकासासाठी व्रतस्थपणे कार्यमग्न राहिलेले निष्ठावान लोकशिक्षक व स्वामीजींचे विश्वासू सहकारी होते. तरुणांचे स्फूर्तिदाते असलेले बाबासाहेब परांजपेही पूर्णवेळ राजकीय कार्यात उतरले. सत्याग्रहींच्या या चळवळीत औरंगाबादचे आ.कृ. वाघमारे, अण्णासाहेब वाळुसकर, भाऊसाहेब वंशपायन, परभणीचे मुकुंदराव पेडगावकर, श्रीनिवासराव बोरीकर, विनायकराव चारठाणकर, नांदेडचे भगवानराव गांजवे, श्यामराव बोधनकर, गोपाळ शास्त्री देव, उस्मानाबादचे फुलचंद गांधी, राघवेंद्र दिवाण, बीडचे पुरुषोत्तम चपळगावकर यांच्यासारखे पूर्णवेळ राजकीय कार्यकर्ते उदयाला आले. न्यायमूर्ती बालमुकुंद व दलित नेते भाग्यवर्मा रेड्डी यांच्या ह्युमॅनिटेरियन लीग मधून नागावराव देशमुख यांनी सामाजिक परिषदेची जडणघडण केली. 1938 पासून झालेल्या तिच्या अधिवेशनाला अहिताग्नी राजवाडे, महर्षी कर्वे, काशीबाई किर्लोस्कर अशा थोरांची उपस्थिती होती. जागृतीचे हे लोण बहुजन समाजातही विस्तारत होते. वकिलीचे शिक्षण घेतलेल्या नवतरुणांनी हैदराबाद, बीड, लातूर, औरंगाबाद येथे वसतिगृह चालू केले. 1934 साली विविध शिक्षण प्रसारक मंडळे स्थापन झाली. हिंगोली, बीड, तुळजापूर, औरंगाबाद, नांदेड व जालना येथे झालेल्या अधिवेशनांनी शिक्षण विषयक जागृती घडवली. ॲडव्होकेट श्रीरंगराव कुपटेकर, बलभीमराव कदम, भगवंतराव गाडे, नारायणराव चौहान, अण्णासाहेब गव्हाणे, नरसिंगराव काटीकर यांच्या कार्यातून मुक्ती संग्रामाच्या कार्याला जन आंदोलनाचे स्वरूप येऊ लागले. संस्थानात नागरी हक्कांचे लढे चालू असतानाच इत्तेदाहुल मुसलमीन या मुस्लिमांचे ऐक्य या अर्थाच्या संघटनेची स्थापना झाली. आरंभी सामाजिक सांस्कृतिक संघटना असे तिचे स्वरूप होते. नवाब बहादूर यार जंग यांच्यानंतर या संघटनेची सूत्र बॅरिस्टर असलेल्या कासिम रिझवीकडे येताच तिला आक्रमक धार्मिक संघटनेचे लष्करी रूप द्यायला प्रारंभ केला. तिच्या स्वयंसेवक सदस्यांना रझाकार असे म्हणत धार्मिक वांशिक गौरवाची द्वेषपूर्ण भावना, राज्यकर्तेपणाची, सरंजामीपणाची भावना यांनी या स्वयंसेवकांना भारून टाकले जात असे. त्यातून पराकोटीचा जुलूम, छळ व हिंसाचार करायला ते प्रवृत्त होत. त्यांना निजाम सरकारचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी पाठिंबा पूर्णपणे असे. स्वातंत्र्य चळवळ भरात येत होती तसा रझाकारांच्या जुलुमाचाही जोर चढला होता. लेव्हीच्या सक्तीच्या वसुलीसाठी त्यांनी नंदगाव, चिलवडी यांसारखी गावे जाळून टाकली. अबाल, वृद्ध, स्त्री, पुरुष असा कोणताच भेदभाव न करता त्यांचे अत्याचार चालू होते. त्यांची संख्या 1948 साली 2 लाखांपर्यंत होती. त्यांच्या अत्याचारांनी जनता हवालदिल होती. संस्थानातील प्रत्येक गाव, भाग, व्यक्ती त्यांच्या जुलुमाच्या छायेतच होता. या अत्याचाराचा जनताही तीव्रतेने प्रतिकार करीत होती. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद, उमरी, अर्जापूर, मुधोळ या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये गोविंदराव पानसरे यांचे नेतृत्व मान्यता पावले होते. त्यांनी या भागातील दारूची दुकाने बंद केली व तहसीलदारांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला. रझाकारांचा त्यांच्यावर रोष होता. यातूनच त्यांची हत्या झाली. त्यांच्या हौतात्म्याने लोक संतप्त झाले. त्यांचे मृत्यूस्थान लोकांचे तीर्थस्थान, प्रेरणास्थान झाले.
पुढे आनंदराव कौसडीकर, द रा विळेकर व सहकाऱ्यांनी बद्रुद्दीन यांची हत्या करून गोविंदराव पानसरेंच्या हत्येचा बदला घेतला. 1942च्या चले जाव आंदोलनाने दिलेल्या गांधीजींच्या करू या मरो हा मंत्र हैदराबाद संस्थानातील जनतेनेही आत्मसात केला होता. जनशक्तीच्या रेट्यापुढे पर्याय नाही हे पाहून 3 जुलै 1946ला स्टेट काँग्रेसवरची बंदी उठविण्यात आली. परंतु स्वातंत्र्याच्या व लोकशाहीच्या दिशेने पाऊल टाकण्याचे कोणतेच चिन्ह दिसून येत नव्हते. 16, 17 व 18 जूनला स्टेट काँग्रेसचे पहिले अधिवेशन स्वामीजींच्या अध्यक्षतेखाली हैदराबादला भरले. या अधिवेशनाला शंकरराव देव, सुचेता कृपलानी, M.G. रंगा, S. निजलिंगप्पा ही नामवंत मंडळी उपस्थित होती. निर्भीडपणे हजारो स्त्री पुरुषांचा समुदाय या अधिवेशनाला उपस्थित होता. यातील भाषणात स्वामीजींनी रझाकारांच्या भूमिकेतील विसंगती दाखवून स्पष्टपणे सांगितले, आम्ही मुस्लिम राज्य किंवा हिंदू राज्य या भूमिकेतून विचारच करीत नाहीत. धर्म, वंश किंवा वर्ण यांचा विचार न करता सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणारे लोकराज्य आम्हाला हवे आहे. जिम्मेदाराना हुकूमत लेके रहेंगे हा दृढ निर्धार त्यांनी व्यक्त केला. याच अधिवेशनात हैदराबाद संस्थानने भारतीय संघराज्यात सहभागी व्हावे असा ऐतिहासिक ठराव केला. 7 ऑगस्ट 1947 हा सामिलीकरण दिवस व 15 ऑगस्ट 1947 हा झेंडा दिन म्हणून पाळावे असे आवाहन करण्यात आले. या अधिवेशनातील जिम्मेदाराना हुकूमत लेके रहेंगे हे उद्गार पुढच्या सर्व लढ्याचे सूत्रच झाले. 7 ऑगस्टला औरंगाबादला झालेल्या प्रभात फेरीवरील पोलिसांच्या लाठी हल्ल्यात कामगार नेते सय्यद मखदूम आणि अनेक सत्याग्रही जखमी झाले. माणिकचंद पहाडे यांनी तिरंगा घेऊन गुलमंडीवर भाषण केले. झेंडा सत्याग्रहात 1046 गावात तिरंगा ध्वज फडकावला गेला. नांदेडच्या होळी भागातील स्टेट काँग्रेस कार्यालयावरचा झेंडा उतरवण्यासाठीचे पोलीस व रझाकारांचे प्रयत्न सफल झाले नाहीत. परंतु रझाकारांच्या प्रमुखालाच झेंड्याला अभिवादन करावे लागले असे नाट्यमय प्रकरण घडले. भगवानराव गांजवे, श्यामराव बोधनकर, विनायकराव डोईफोडे अशी अनेक मंडळी ध्वजाचा सन्मान संरक्षणासाठी निर्धाराने उभी होती. सविनय कायदेभंग व असहकाराच्या तत्वांचा जोरदार पुरस्कार केला गेला. यामध्ये लेव्ही भरायला नकार देणे, गावांनी स्वतः स्वातंत्र्य घोषित करणे, शिंदीची झाडे तोडून जंगल सत्याग्रह करणे, रेल्वे लाईन तोडणे, पोलीस ठाणी, रझाकारांची केंद्रे उद्ध्वस्त करणे हे प्रमुख कार्यक्रम बनले. जंगल सत्याग्रहात शिंदीची लक्षावधी झाडे तोडून अबकारी कराचा सरकारी तिजोरीकडे जाणारा ओघ क्षीण केला गेला. 250 गावांनी लेव्ही देण्याचे नाकारले. हजारोंच्या संख्येने स्त्री पुरुष न घाबरता तुरुंगवास भोगायला तयार होते. पण गुलामी व पारतंत्र्यांचे जोखड त्यांना नको होते. आपल्याला अटक होईल याचा स्वामीजींना अंदाज होताच. लढा सुरू राहावा यासाठी दिगंबरराव बिंदूंच्या अध्यक्षतेखाली जमलापूर केशवराव, G.S. मेलकोटे, प्राणेशाचार्य, गोविंदभाई श्रॉफ यांची कृती समिती बनविली गेली. कार्यकर्ते सत्याग्रह किंवा भूमिगत कार्य करण्याचे मार्ग आपापल्या सामर्थ्यानुसार निवडत गेले. लोकांच्या उद्बोधनासाठी गुप्त रेडिओ स्टेशन चालवले जात होते. पत्रके वाटली जात होती. लढ्याचे सशस्त्र पर्व अपरिहार्य स्थिती म्हणून समोर येणार होते. सशस्त्र संग्रामाच्या या पर्वात परिस्थिती व प्रसंगावधान ठेवत नायकत्वाचा विराट आविष्कार संस्थानाच्या विशाल पटलावर घडत होता. मॅझिनी, गॅरिबाल्डी, जॉन ऑफ आर्कचे मूर्तिमंत स्वरूप दिसावेत असे क्रांतिनायक जनसामान्यांच्या असामान्य कामगिरीतून प्रकटत होते. साम्यवादी विचारांचा प्रभाव असलेले अनेक तरुण या लढ्यात हिरिरीने पुढे आले होते. तेलंगणात व मराठवाड्यातही त्यांचा प्रभाव चांगला होता. कॉम्रेड V.D. देशपांडे, C.D. चौधरी, R.D. देशपांडे हे साम्यवादी त्रिकूट विशेष ओळखले जात होते. रशियन क्रांती दिन साजरा करण्याबद्दल गोविंदभाई, आक्रू वाघमारे, हबीबुद्दीन, कॉम्रेड करुणा चौधरी, भाऊसाहेब वैशंपायन, V.D. देशपांडे यांना पकडण्यात आले होते. कापड गिरणी कामगारांचे संप घडवून आणल्याबद्दल करुणा चौधरी, माणिक तापडिया, इफ्तेखार, मखदूम यांना अटक करण्यात आली. नांदेड मिल कंपाऊंडच्या संपात मुस्लिम कामगारांचा लक्षणीय सहभाग होता.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अलौकिक नेतृत्वात दलित चळवळ भारतात संघटित होत होती. हैदराबाद संस्थानाशी तिचा अनुबंध महत्वाचा होता. शेड्यूल कास्ट फेडरेशनचे अनुयायी विलिनीकरणाच्या बाजूनेच होते. मकरंदपूर येथील भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निजाम राज्यातील दलितांच्या स्थितीची व राजकीय हक्कांच्या दुरावस्थेची परखड चिकित्सा केली. 1946च्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या जंगल सत्याग्रहात पाटनूर, न्यूघा, दाती या भागातील दलित आणि आदिवासी हजारोंच्या संख्येने सहभागी होते. सामाजिक अन्यायाबाबतच्या त्यांच्या संघर्षाला त्यांनी स्वातंत्र्याआड येऊ दिले नाही. औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील गोवर्धन सारोळा या स्वतंत्र समाजवादी गणराज्याच्या घडणीत कमलाकांत सोनुले, बळीराम भगत, तुकाराम गायकवाड, गणपती जळबा यांचे योगदान होते. नांदेड येथील चन्ना नागनाथ, गोविंदा रामा, पांडुरंग महादो तिडके यांच्यासह अनेक अज्ञात कार्यकर्त्यांना हौतात्म्य पत्करावे लागले. सर्वस्वानिशी लढणाऱ्या कार्यकर्त्याप्रमाणेच सामान्य जनतेने देखील खबरे, वाटाडे अशा भूमिकांमधून मोलाची कामगिरी केली. राजशक्तेधिष्ठान लोकशक्तिहिर तत्वतः तयोस्तु विग्रहे प्राप्ते लोकशक्तिर्विशिष्यते. राजशक्तीला अधिष्ठान असते लोकशक्तीचे आणि दोघांत संघर्ष सुरू झाल्यास शेवटी प्रभावी ठरते ती लोकशक्तीच. याचीच प्रचिती देणाऱ्या हैदराबाद मुक्ती लढ्यातही या लोकशक्तीतील महिला शक्ती ही अग्रेसर होती. या संग्रामातील महिलांचा सहभाग हा मुक्ती संग्रामाचा मानबिंदूच ठरतो. रझाकाराच्या जुलमी अत्याचारात स्त्रिया, मुले बाळेही होरपळून निघत होती. या अमानुष अत्याचाराविरुद्ध त्यांच्या मनात पेटलेला अग्नीच या आंदोलनातील तप्त शलाखा बनून पुढे आला व मातृभूमीच्या पायातील परवशतेच्या बेड्या तोडण्यासाठी त्याही निर्धाराने कंबर कसून पुढे सरसावल्या. त्यातील अग्रणी महिलांच्या सहभागाचा नामोल्लेख केल्याशिवाय हैदराबाद मुक्ती लढ्याची विजयगाथा पूर्ण होणार नाही. धनी, तुम्ही खुशाल दुसरा संसार थाटा. मी मायभूमीवर तिरंगा फडकेस्तोर माघारी नाही येणार. असे सांगून दगडाबाई शेळके यांनी मुक्ती संग्रामात उडी घेतली. विविध शस्त्रास्त्रे चालविण्यात पारंगत असलेल्या, होमगार्डचा ड्रेस परिधान करून घोड्यावर बसून खांद्यावर बंदूक घेऊन मुस्लिम वस्तीत पहारा देणाऱ्या, प्रसंगी पोलीस रझाकारांशी 2 हात करणाऱ्या दगडाबाई शेळके या रेल्वे रूळ उखडण्यात, पोलीस चौक्या जाळण्यात, रझाकार छावण्या उद्ध्वस्त करण्यात सदैव अग्रेसर राहिल्या. मुक्ती लढ्यातील राणी लक्ष्मीबाई अशी त्यांची ख्याती होती. मराठवाडा मुक्ती संग्रामात कप्तानाचे धाडस घेऊन अग्रणी राहिलेल्या आ.कृ. वाघमारे यांच्या सहचारिणी आशाताई वाघमारे या मुक्ती लढ्यातील अनेक घटना प्रसंगातील अग्रणी कार्यकर्त्या होत्या. सत्याग्रहींना आश्रय देणे, भूमिगत कार्यकर्ते लपविणे, सत्याग्रहींच्या तुरुंगात जाऊन भेटी घेणे आदी कामे त्यांनी अत्यंत शिताफीने केली. हर्सुल तुरुंगातून देशभक्त कैद्यांना पलायन करण्यास त्यांनी मदत केली. काही काळ त्यांनाही तुरुंगवास पत्करावा लागला होता. आपल्या सोबत सदैव सायनाईडची गोळी सोबत बाळगणाऱ्या कार्यकर्त्या म्हणजे परभणी येथील गीताताई चारठाणकर. कॅम्पमधील स्वातंत्र्य सैनिकांना बंदुका, पिस्तुले, रिव्हॉल्वर, काडतुसे, हातबॉम्ब पुरविण्याचे काम करायच्या. निधी संकलन, पत्रके वाटप आदीत त्या अग्रेसर होत्या. हैदराबाद येथील ताराबाई परांजपे यांनी निधी संकलन, सत्याग्रहींची व्यवस्था पाहणे, सत्याग्रहाच्या जागेपर्यंत त्यांना पोहोचविणे आदी कामे केली. मुक्ती लढ्यासाठीची पत्रके छपाईचे काम त्यांनी अत्यंत परिश्रमाने केले. विवेकवर्धिनी शाळेतील 50 मुलींच्या सत्याग्रहात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. रेल्वेचे रूळ उखडण्यासाठीचे कटर्स, शस्त्रास्त्र ने आण करण्याचे काम त्यांनी मोठ्या शिताफीने केले. हैदराबाद येथील सूर्यपेठेत झालेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ सुलतान बाजारातून निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व विमलाबाई मेलकोटे, उषा पांगरेकर, अहिल्याबाई, सीता नांदापूरकर आदींनी केले. त्याबद्दल त्यांना 8 महिन्यांचा कारावास झाला. हैदराबाद शहरात काम करणाऱ्या प्रतिभाताई वंशपायन या ताराबाई परांजपे सोबतच्या सक्रिय कार्यकर्त्या. सायक्लोस्टाईल मशीनद्वारे पत्रके काढणे, वाटणे आदी कामे त्यांनी लीलया पेलली. विविध महिला संमेलने, अधिवेशनात त्या सक्रिय होत्या. औरंगाबाद येथील सुपारी हनुमान मंदिराजवळ काढलेला मोर्चा पोलिसांनी अडविला असताना तिरंगा फडकविण्याचे अभूतपूर्व धाडस दाखविणाऱ्या कॉम्रेड करुणा चौधरी कामगार चळवळीतील धडाडीच्या नेत्या, प्रत्यक्ष लढ्यात नसले
तरी अप्रत्यक्ष लढ्यात सहभागी असणाऱ्या नांदेड येथील गंगूबाई देव, छातीवर दगड ठेवून घर गृहस्थी सांभाळणाऱ्या अनेक महिलांचे प्रतिनिधित्वच. स्वतःच्या मुलीच्या मृत शरीरावर कापड टाकून न रडता घरी आलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना स्वयंपाक करून जेवू घालणाऱ्या सत्याग्रही कार्यकर्त्या त्या याच गंगूबाई देव. लातूर येथील स्त्रियांना संघटित करून नेतृत्व सांभाळणाऱ्या सुशीलाबाई दिवाण, शस्त्रास्त्रांची ने-आण गुप्तपणे करणाऱ्या राजकुंवरबाई काबरा यांचे योगदान अत्यंत महत्वाचे ठरते. भूमिगत चळवळीत सक्रिय सहभाग असणाऱ्या, शस्त्रास्त्रांची ने-आण करणाऱ्या सुनंदा जोशी बेलुर्गीकर यांनी हैदराबाद शहरात महिला संघटनेत महत्वाची भूमिका बजावली. पत्रके वाटून क्रांतिकारक विचारांची पेरणी करण्याचे काम काही महिलांनी केले. त्यात औरंगाबादच्या कुसुमताई जोशींचा जसा सक्रिय सहभाग, तसा बीड येथील शांताबाई काटे, दानकुंवर फिरोदिया यांनी स्वदेशी खादीचा प्रसार केला. महिलांना संघटित करून रजाकाराच्या अत्याचाराशी मुकाबला करणाऱ्या परभणी व नांदेड येथील शकुंतलाबाई साले, कावेरीबाई बोधनकर, अंबाजोगाई येथील आनंदीबाई जोशी, बीड येथील पार्वतीबाई स्वामी, अनुसयाबाई जाधव, जालना येथील मई अंबडकर, गोपिकाबाई काळे, सविताबाई, सुशीला देवी आर्य, नांदेड येथील विमलाबाई डोईफोडे, तान्हाबाई हंगरगेकर, रमाबाई गांजवे, लता, सुलोचना गोदावरी बोधनकर, परभणी येथील शांताबाई पेडगावकर, सरस्वतीबाई बोरकर आदींचा मुक्ती लढ्यातील सहभाग अत्यंत महत्वाचा ठरतो. मुक्तीसंग्रामाच्या कार्याचे क्षेत्र संस्थानाचे असले तरी या सर्व घडामोडींकडे सर्व राष्ट्रीय नेते लक्ष ठेवून होते, मार्गदर्शन करीत होते. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, व्ही.पी. मेनन, कन्हैयालाल मुंशी या सर्वांशीच स्वामीजी, दिगंबरराव बिंदू व अन्य नेते आवश्यक संपर्क ठेवून होते. संस्थानाच्या सीमा भागातील नेत्यांचे सर्व सहाय्य मिळत होते. 1942च्या भूमिगत कार्यकर्त्यांचे सर्व सहकार्य मिळवून देण्याचे आश्वासन राम मनोहर लोहिया यांनी स्वामीजींना नागपूर भेटीत दिले. सशस्त्र पर्वातील उमरी बँकेच्या लुटीची कारवाई एक चित्तथरारक प्रकरण आहे. लढ्यासाठी निधी उभारण्यासाठी उमरी बँक लुटण्याची योजना आखली गेली. नागनाथराव परांजपे यांच्या नेतृत्वाखाली अनंत भालेराव, साहेबराव बारडकर, किशोर शहाणे, धनजीभाई, लक्ष्मण पाटील, बन्सीलाल भीमराव लहानकर, दिगंबर उत्तरवार व बाळासाहेब लहानकर यांनी ही कारवाई पूर्ण केली. त्यातून 20,63,719 रुपये 15 आणे एवढी निजामी शिक्क्यांची रक्कम मध्य प्रांतात नेण्यात आली. शस्त्र खरेदी करून उर्वरित रक्कम कृती समितीकडे सोपविण्यात आली. त्याचा पैन पैचा हिशोब पुढे भारत सरकारकडे सुपूर्द करण्यात आला. निजामी यंत्रणा पूर्णपणे खचल्याचेच उमरी बँक प्रकरणाने दाखवून दिले. या संग्रामातील अनंत भालेरावांचे कर्तृत्व पुढे पत्रकारितेत मानदंडाच्या रूपात स्थापित झाले. सशस्त्र लढ्यातील विविध विचार प्रवाहांचे कार्यकर्ते आवश्यकतेप्रमाणे स्वतंत्रपणे किंवा समन्वयाने सीमावर्ती भागात कॅम्प उभे करीत होते. लढ्याला आवश्यक शस्त्रे, प्रशिक्षण, साधने याचे हे कॅम्प केंद्र झाले होते. त्यांचा कार्यक्रम रजाकारांना चोख उत्तर देण्याबरोबर करोडगिरी नाके उद्ध्वस्त करणे, पोलीस ठाण्यांवर हल्ला चढविणे, तेथील शस्त्र मिळविणे अशा प्रकारचे असत. मराठवाड्याच्या सर्व सीमांवर असे अनेक कॅम्प होते. उमरखेड, शेंबाळ पिंपरी, विडूळ, कामळज, गोंडगाव, शेंदुर्णी, काजळा हे प्रसिद्ध कॅम्प होते. संस्थानभर त्यांची संख्या 100वर होती. वागदरी कॅम्पने आळंद पोलीस ठाण्यावर बॉम्ब हल्ला केला. नाई चाकूर कॅम्पचा गोविंद पवार, लक्ष्मण वाघमारे व सहकाऱ्यांनी पोलीस ठाण्यावर हल्ला केला. गोंडगाव कॅम्पवर 150 सैनिक होते. न ग मालखरे व राजाभाऊ कुलकर्णी हा कॅम्प सांभाळत होते. भाई उद्धवराव पाटील यांचा कॅम्प काजळा येथे होता. काशीनाथ कुलकर्णींचा टाकळी कॅम्प, राजेंद्र देशमुखांचा वाघोली कॅम्प, रामगोपाल नावंदरांचा टोका कॅम्प होता. सशस्त्र लढ्यात परभणी जिल्ह्याचे अग्रणीत्व होते. वाशिम, व्याड, शेंबाळ पिंपरी, दगड धानोरा येथील कॅम्पला विनायकराव चारठाणकर, गंगाप्रसाद अग्रवाल यांचे नेतृत्व होते. दीपाजी पाटील यांनी तरुणांची कळमनुरी ते आखाडा बाळापूर भागात सशस्त्र सेना उभी केली होती. गुप्तचर विभाग उभा केला. प्रभाकर वाईकरांसारख्या महाराष्ट्रातील शाहिराने येथे लोकजागृती घडवून आणली.
आंजेगाव येथील रणसंग्रामात वापटी येथील बहिर्जी शिंदे यांना वीरमरण आले. शेतकरी कामगार पक्षाचे भाई उद्धवराव पाटील, अण्णासाहेब गव्हाणे, ॲडव्होकेट नरसिंगराव काटीकर, जानोबा तात्या पाटील हे क्रांतिसिंह नाना पाटील व प्रतिसरकारमधील क्रांतिकारकांशी संपर्क साधून होते. शस्त्रे व प्रशिक्षण घेत होते. त्यांनी इर्ले ग्रामपंचायतीवर स्वातंत्र्याचा तिरंगा ध्वज फडकावला. उमरखेड कॅम्पमधून इस्लामपूर येथील ठाण्यावर हल्ला करण्याच्या महत्वाकांक्षी योजनेत जयवंतराव पाटील वायफणेकर, तुकाराम कंजारेकर, जानकीलाल राठी व लखनसिंग बंजारा यांना हौतात्म्य प्राप्त झाले. आगरगाव कॅम्पच्या बर्दापूर ठाण्यावरील हल्ल्याच्या प्रकरणात काशीनाथ मुकादम यांनाही वीरमरण आले. अपसिंग्याच्या ठाण्यावरील कारवाईत श्रीधर वर्तक हुतात्मा झाले. एका उस्मानाबाद जिल्ह्यातच 91 जणांना हौतात्म्य प्राप्त झाले. वैजापूर तालुक्यातील भामठाण करोडगिरी नाक्यावरील संग्रामात वसंत राक्षस भुवनकर हा तरुण धरातीर्थी पडला. डोणगाव येथील रणसंग्रामात जनार्दन मामा नागापूरकर यांच्या पोटात गोळी लागली. गोरठे या गावी रजाकारांच्या अमानुष हल्ल्यात 200 जणांनी प्राण गमावले. इजळी येथे तहसीलदारांची हत्या करण्यात आली. मन्याड खोरे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंधार तालुक्यानेही पराक्रमाची शर्थ केली. कल्याळी या गावात घनघोर संग्रामात 36 गावकऱ्यांना रांगेत उभे करून गोळ्या घालण्यात आल्या. बीड जिल्ह्यातील काशीनाथ सोनार यांना तिरंगा लावण्याच्या कारणावरून रजाकारांनी वाड्याचे दार तोडून गादीमध्ये गुंडाळून पेटवून दिले. सांडू वाघ यांना सिलोड कोलता भागात पत्रक वाटताना तलवारीने मुंडके छाटून मारण्यात आले. मृत्यूनंतरही मृतदेहाची विटंबना करण्यात रजाकारांना संकोच वाटत नव्हता. या सर्व उग्र सशस्त्र संग्रामात आहुती मागून आहुती पडत होत्या. घरदार सर्वस्वानिशी स्वतःला अर्पण करून टाकणाऱ्या या वीरांना हौतात्म्य हाच सर्वोच्च इनाम होता. तरीही हौतात्म्यासाठी अशी स्पर्धा होती. आज रोमांचकारी वाटणारे हे पर्व घडविताना कोणता असामान्य त्याग घडला आहे हे मराठवाडाभर विखुरलेली ही स्वातंत्र्याची तीर्थस्थाने आपल्याला सांगतील. स्वातंत्र्यासाठीचे संघर्षाचे तेज रजाकारांचे छद्मी सैन्य कुठून आणणार होते? निजाम व सदरे आझम लायक आलींचे रजाकारांद्वारे नामनिर्देशित सरकार या सर्व संघर्षाकडे अजूनही दडपण्याच्याच भूमिकेतून पाहत होते. जैसे थे करारामुळे भारत सरकार प्रत्यक्ष हस्तक्षेप करू शकत नव्हते. याचा लाभ घेऊन भारत सरकार व आंतरराष्ट्रीय संस्थांशी वाटाघाटीचे डाव खेळत होते. स्वातंत्र्य लढ्याचे धुरीणही भारत सरकार आणि प्रमुख नेत्यांच्या संपर्कात होते. प्रत्यक्ष जनता मात्र स्वतःचे स्वातंत्र्य घोषित करण्यास आतुर झाली होती. सोलापूर बार्शी कॅम्प मधील सैनिकांनी शेंद्री, मानेगाव, जामगाव असा 65 गावांचा भाग स्वतंत्र घोषित केला. फूलचंद गांधींना मुख्यमंत्री करून स्वतंत्र सरकारही स्थापित केले आणि भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिन साजरा केला. हिंगोली कळमनुरी भागातील वीरांनी शेकडो गावांचा परिसर स्वतंत्र केल्याचे जाहीर केले. औरंगाबाद जिल्ह्यात गोवर्धन सारोळा येथे श्री विजयेंद्र काबरा, राजकुवर काबरा, अमृत गडकरी, प्रभाकर हरदास, बन्सीलाल लड्ढा यांच्या नेतृत्वाखाली 7 जून 1948 ला करोडगिरी नाका ताब्यात घेण्यात आला. येथे स्वतंत्र समाजवादी गणराज्य घोषित करण्यात आले. उस्मानाबादच्या तुरुंगातून श्रीनिवास अहंकारी आणि देवीसिंग चौहान यांनी पलायनाचे धाडस केले. हिप्परग्याच्या शाळेतील देवीसिंग चौहान गुरुजी राजकारणाबरोबरच इतिहास, इराण, वैदिक वाङ्मय, दख्खनी भाषा व साहित्याचे श्रेष्ठ संशोधक होते. उमरखेड कॅम्पचे सैनिक शंकरराव चव्हाण केंद्रीय गृहमंत्री आणि मराठवाड्याचे आधुनिक भगीरथ म्हणून ओळखले गेले. तेलंगणातील सैनिक PV नरसिंहराव भारताचे पंतप्रधान झाले. स्वातंत्र्यानंतर आपल्या विचारधारा व भूमिकांना अनुसरून स्वातंत्र्य संग्रामातील कार्यकर्ते विविध क्षेत्रात गेले. परंतु या लढ्याचा वारसा, त्यातून कमावलेली मूल्ये, नैतिकता व लोककल्याणाची अनंत तळमळ यांचा वसा त्यांनी पुढे नेला. रजाकारांच्या या दडपशाहीवर व जुलमांशी अनेक न्यायप्रिय मुस्लिम अधिकारी, पत्रकार, प्रजाजन जराही सहमत नव्हते. मजूर जंग, फरीद मिर्झा व इतर अशा 7 अधिकाऱ्यांनी रजाकारांचा जाहीर निषेध केला. त्यांना रजाकारांनी शत्रूच ठरविले होते.
निजामी राज्यातील या हाहाकाराबद्दल इम्रोज या वृत्तपत्रातून आवाज उठवणाऱ्या पत्रकार शोएब उल्ला खान यांची हैदराबादला 21 ऑगस्ट 1948 ला रात्री घराजवळच निर्घुण हत्या करण्यात आली। त्यावेळी क्या शानदार मौत पाई है मेरे बेटे ने, अशी त्यांची वीरमाता उद्गारली। हैदराबाद संस्थानातील जनता पूर्णपणे दहशतीखाली होती। अनेकांना स्थलांतराचा मार्ग बरा वाटू लागला। भारत सरकार लष्करी कार्यवाहीचे पाऊल उचलू शकते याचा निजामाला पुरता अंदाज होता। वॉल्टर मॉक्टन या ब्रिटिश सल्लागारामार्फत माउंटबॅटन व भारत सरकारला वाटाघाटीचे प्रस्ताव जात होते। भारताचे एजंट जनरल के.एम. मुन्शी यांनाही त्याने वार्तालापात गुंतविले होते। सिडने कॉटनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी सुरू केली। युनोच्या सुरक्षा परिषदेत हा प्रश्न नेला की भारत सरकार व संग्रामातील सत्याग्रही दोन्ही निष्प्रभ होतील अशी निजामाची योजना होती। तडजोडीचे टोक गाठणारा प्रस्ताव माउंटबॅटन यांच्या आग्रहाखातर पंडित नेहरूजी व सरदार पटेल यांनी मान्य केला होता। परंतु अतिलोभाने म्हणा किंवा अज्ञानाने निजाम व रिझवी यांनी तो स्वीकारला नाही। ही गोष्ट भारताच्या पथ्यावरच पडली। यापुढे तडजोड न करण्याचा निर्णय घेऊन थेट कार्यवाहीचा भारत सरकारचा निर्णय झाला। सरदार पटेलांच्या पोलादी निर्धाराने विलिनीकरणाचे ध्येय धोरण आता आडवळणाने न जाता सैनिकी कार्यवाहीद्वारे निश्चित केले। भारतीय सैन्य दलाने तयारीला प्रारंभ केला होता, परंतु आंतरराष्ट्रीय घटना शास्त्र व राजकारण विचारात घेऊन त्यांचे स्वरूप पोलीस ऍक्शन असे ठेवले गेले तरच हैदराबाद हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सुरक्षा परिषदेपुढे मांडता येईल, अशी भूमिका कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सरकार पुढे ठेवली। त्या सूचनेनुसार ऑपरेशन पोलो या कार्यवाहीची रचना झाली। भारताचे ऑपरेशन पोलो मेजर जनरल जे.एन. चौधरी यांच्या नेतृत्वात दिनांक 13 सप्टेंबर 1948 रोजी उत्तर रात्री सुरू झाले। दक्षिण विभागाचे लेफ्टनंट जनरल राजेंद्र सिंग यांचे मार्गदर्शन व नियंत्रणात हे ऑपरेशन आखले गेले। मेजर जनरल चौधरी समवेत मेजर जनरल डी.एस. बार, मेजर जनरल ए. रुद्र, मेजर जनरल शिवदत्त सिंग आणि एअर व्हाईस मार्शल मुखर्जी यांनी ही संयुक्त कामगिरी केली। निजामानेही प्रतिकाराची तयारी केली होती। मुख्य हल्ला सोलापूरकडून झाला, त्याचबरोबर मध्य प्रांत व मद्रासकडूनही सैन्य दलाने कूच केली होती। भारताची बाजू प्रसिद्ध कायदेतज्ञ व विद्वान मुतलियार हे सांभाळत होते। आंतरराष्ट्रीय मुसद्देगिरी आणि पोलीस ऍक्शन या दोन्हीची एकाच वेळी कसोटी होती। भारतीय सैन्याला प्रारंभी झालेला विरोध कमकुवत होऊ लागला। या सैन्याचे जनता उत्स्फूर्तपणे स्वागत करीत होती। हैदराबादला जोडणारे नळदुर्ग आणि इतर पुलं भारतीय सैन्याला प्रवेश न करू देण्याची हैदराबाद लष्कराची योजना अंमलात येण्यापूर्वीच भारतीय सैन्य आगेकूच करीत हैदराबाद जवळ पोहोचत होते। सदरे आझम लायक अलींनी राजीनामा दिला। पोलीस कारवाईद्वारे हैदराबाद पूर्णपणे भारतीय संघराज्याच्या ताब्यात येणार अशी स्पष्ट चिन्हे निजामाला दिसू लागली। आतताई रझाकार नरसंहार तर घडविणार नाही ना याचे देखील भय होते, परंतु त्यांनाच पळता भुई थोडी झाली होती। दिनांक 17 सप्टेंबरला कन्हैयालाल मुंशी यांच्या सूचनेवरून HEH, रुस्तमे दौरा, फतेहगंज, जिल्ले सुभानी, 7वा निजाम नवाब मीर उस्मान अली खान असफजा हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करीत असल्याच्या रेडिओवरील उद्घोषणेचा कर्ता झाला। त्याने लष्कर प्रमुख इड्रियूस यांना शरणागतीबाबत सूचना दिल्या। पाठोपाठ स्वामी रामानंद तीर्थांसह सर्व राजबंद्यांची सुटका झाली। स्वतः स्वामीजींनी मराठी, तेलुगू, कानडी व उर्दू या भाषांमधून विजयाच्या आनंदाबरोबर संयम, सौहार्द व शांततेचे, सुव्यवस्थेचे आवाहन केले। प्रतिक्रिया म्हणून हिंदू मुस्लिमांच्या संघर्षाचे यादवीत रूपांतर त्यांना नको होते। 17 सप्टेंबरच्या सायंकाळी अलगाववादी सरंजामी सत्तेचा अस्त झाला आणि स्वातंत्र्याचा सूर्योदय, प्रजासत्ताकाचे आकाश खुले झाल्याचा संदेश घेऊन आला। स्वातंत्र्य मिळताच शांतता आणि सौहार्दाच्या कार्याला महात्मा गांधींनी अविलंब जुंपून घेतले। तोच मार्ग कर्मयोगी स्वामीजींनी आचारला। दीर्घकाळपर्यंत
स्वातंत्र्याचे सारे सेनानी शांतीदूताचे कार्य संस्थानभर करीत होते. सर्वस्वाची होळी करून आणि हजारो हुतात्म्यांचे रक्त सांडून कमावलेल्या या स्वातंत्र्याचे लोकशाही, धर्मनिरपेक्ष, एकात्मतेच्या मूल्यांनीच यथार्थ रक्षण होणार आहे. याचे विस्मरण होऊ नये हीच शिकवण व प्रेरणा मराठवाड्यातील हैदराबाद मुक्ती संग्रामाची स्मारके देतात. भारतीय स्वातंत्र्याची पूर्तता व भवितव्य यांचा करार, हौतात्म्य आणि त्याग अक्षरांकित करण्याचे भाग्य या स्मारकांमधून गौरवाने मिरविले जात आहे. जिम्मेदाराना हुकूमत लेके रहेंगे हा जन्मसिद्ध अधिकार जतन करणारी जनतेची स्वातंत्र्य, उर्मी आणि सामर्थ्य सर्वंकष सत्तांधतेवर विजय मिळवून अमृतत्व प्राप्त करते. हाच हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवाचा चिरंतन संदेश आहे.